They're saying the periodic table and periodic properties. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. असा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना, एवढा जर टॉपिक तुम्हाला समजू द्यात, इनऑर्गॅनिकचा प्रत्येक ना आणि प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे एवढा भारी ऐकायचं ना, प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं क्लिअर करायचं, प्रत्येक गोष्टीचं चालू असताना तुमचं अटेन्शन फुल ऑफ कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे हसायला पाहिजे. फक्त फक्त एवढा पिरियडिक टेबलचा, पिरियडिक प्रॉपर्टीचा हा चॅप्टर व्यवस्थित करा. तुमचे 5 चॅप्टर्स ह्याच्यामुळे होणार आहेत. त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंगली ऐकायचं. पिरियडिक टेबल, दिस पिरियडिक टेबल ऍक्च्युअली तुमचा पिरियडिक टेबल हा कन्सेप्ट काय हे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. पिरियडिक टेबल हा कन्सेप्ट असा आहे की तुमच्याकडं आतापर्यंत 17th सेंचुरी 18th सेंचुरी खूप सारे इलेमेंट्स हे डिस्कवर झाले. पण ते जे काही इलेमेंट जे डिस्कवर झाले त्या झालेल्या इलेमेंट्सला यूज करण्यात आलं. ज्यावेळेस तुम्ही ते इलेमेंट्स यूज केल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज तुम्ही स्टडी करता. त्या प्रॉपर्टीज ह्यांना प्रत्येक इलेमेंटच्या आम्हाला प्रॉपर्टीज स्टडी करायच्या. ज्यावेळेस मला प्रत्येक इलेमेंटच्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्या त्यावेळेस प्रत्येक एलिमेंट हा दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं बिहेवियर दाखवतो असं समजलं. काही वेळा असं झालं की तुमच्याकडे भरपूर एलिमेंट्स हे सिमिलर टाइप ऑफ प्रॉपर्टीज दाखवतात. आणि जर तुमच्या जर प्रॉपर्टीज जर डिफरंट जर होत आहेत, काही लोकांच्या प्रॉपर्टीज सिमिलर होत आहेत, मग त्यावेळेस एक प्रॉब्लेम असा झाला की एवढे सगळे इलेमेंट्स आता अवेलेबल आहेत आणि एवढे जर इलेमेंट्स जर अवेलेबल असतील तर त्या इलेमेंट्सला त्यांची नावं, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या केमिकल रिॲक्शन्स एवढं सगळं लक्षात ठेवणं हे खूप अवघड जायला लागलं. मग खूप सारे सायंटिस्ट आले, खूप साऱ्या सायंटिस्टने ह्याच्यावरती काम केलं आणि तुमच्याकडे एक मॉडर्न पिरियडिक टेबल जो आता तुम्ही जो यूज करता तो मॉडर्न पिरियडिक टेबल हा अस्तित्वात आला. काय म्हणायचंय की तुमचे जे काही 2 इलेमेंट्स आहेत, कोणता फर्स्ट आणि थर्ड इलेमेंट, जर फर्स्ट आणि थर्ड इलेमेंटचं जर अटॉमिक मास जर घेतले मी मी त्यांचे काय घेतले अटॉमिक मास, आणि त्या अटॉमिक मासचं जर मी जर ऍव्हरेज घेतलं ते बरोबर तुमच्या मधल्या इलेमेंटच्या अटॉमिक मास एवढं असेल. हे तुमच्या डबेनायरचं ट्रायड चालू आहे. Dominant triads law, what they want to say, if I taken the average of atomic mass of first and third element is equals to the average atomic mass of your second element. तुम्ही जरा याचं काढून बघा बरं. तुमचा लिथियम जो आहे त्या लिथियमचा वेट आहे ॲटॉमिक मास आहे 7, पोटॅशियम आहे तुमचं 39, सर सोडियमचा वेट किती असेल पटकन 23 येत आहे. ऑक्टेट रूल. पण प्रॉब्लेम असा झाला न्यूलँडच्या ऑक्टेट रूल नुसार अप टू द कॅल्शियम हे सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. कॅल्शियम पर्यंत जेवढे काही इलेमेंट्स त्यांनी अरेंज केले त्या इलेमेंट्स पर्यंत हे सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. 8वा जेव्हा इलेमेंट येतो त्या 8व्या इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तो त्या तुमच्या पहिल्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज त्या सिमिलर होत्या त्या प्रॉपर्टीज. पण त्याच्यानंतर जे काही इलेमेंट सापडले त्यांना जेव्हा ते अरेंज करायला गेले त्यावेळेस त्याचं अरेंजमेंट झालं नाही आणि हिथंच ही थेरी फेल झाली. ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बघा की तुमच्या लाईफमध्ये फेल्युअर जरी झालं तरी ते आपल्याला शिकावं लागतं, कारण हीच कुठंतरी बेसिक फंडामेंटल्स, इथून कुठंतरी पिरियडिक टेबल सांगायला कुठंतरी सुरुवात झाली. म्युझिक मध्ये काय होतं, ज्या वेळेस तुम्ही सा रे ग म प ध नी म्हणता, नी नंतर तुम्ही पुन्हा 6 वरती येता, म्हणजे जो पहिला जो इलेमेंट आहे आणि तुमचा जो 8व्या नंबरचा जो इलेमेंट आहे ह्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असणार आहेत, ह्या सिमिलर असणार आहेत. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतात. म्हणजे त्यावेळेस त्यांनी काय केलं की तुमचे जेवढे काही इलेमेंट्स होते त्यावेळेस त्याला जेवढे काही इलेमेंट्स माहित होते तेवढ्या सगळ्या इलेमेंट्सला त्यांनी काय केलं, त्या सगळ्या इलेमेंट्सला त्यांनी एकत्र केलं आणि त्यांना अरेंज करायला सुरुवात केलं. कसं अरेंज करायला सुरुवात केलं, त्यांनी आधी हे काय म्युझिकल स्केल वगैरे काय पाहिलं नव्हतं, पण त्यांनी काय केलं असं त्या इलेमेंट्सला अरेंज करायला सुरुवात केलं. अरेंज करताना त्याला एक काहीतरी एक सिमिलर पॅटर्न मिळाला. काय सिमिलर पॅटर्न मिळाला त्याला, जो काही तुमचा जो फर्स्ट इलेमेंट आहे आणि तुमचा जो काही 8वा इलेमेंट आहे, फर्स्ट इलेमेंट आणि 8वा इलेमेंट यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या सापडल्या त्याला आणि म्हणूनच त्यांनी त्याला ऑक्टेट रूल दिला. ऑक्टेट रूल म्हणजे तुमचा जे काही म्युझिकल ऑक्टेट आहे, म्युझिकल जसं तुमचं म्युझिकचं 7 नंतर तुमचा पुन्हा तेच रिपिटेशन चालू होतं. सिमिलर टाइप ऑफ प्रॉपर्टी ही ऑब्झर्व इन दिस इलेमेंट and that's why we are called them as your octet rule. Is it clear to everyone?
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so we'll move on the next one. लॉथर मियरकर. लॉथर मियरकर हा तर एकदा असला सायंटिस्ट आहे ना, एक नंबर हिथूनच खरे तर पिरियोडिक टेबलची सुरुवात झाली. ह्यांनी काय म्हटलं की तुमचं जे काही ॲटॉमिक व्हॉल्यूम आहे, ॲटॉमिक व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड आउट करायचं. व्हॉल्यूम जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय करता की तुमचा ॲटॉमिक मास डिवायडेड बाय डेन्सिटी. Mass upon density. मास अपॉन Density. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा एक तुम्ही फॉर्म्युला ह्याच्या आधी खूप वेळा वापरलाय की तुम्हाला डेन्सिटी काढायचं एखाद्या इलेमेंटचं. आता ह्यानी काय केलं एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. त्यांनी काय केलं, अटॉमिक व्हॉल्यूम त्याला आयडेंटिफाय करायचं होतं. अटॉमिक व्हॉल्यूम ज्यावेळेस त्याला अटॉमिक व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं होतं, त्यांनी काय केलं, तुमचा त्या मॉलिक्युलचा मास कॅल्क्युलेट केलं, त्या मॉलिक्युलची डेन्सिटी कॅल्क्युलेट केली आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या ग्रुप्सला त्यांनी अरेंज करायला सुरुवात केली. काय म्हणणं ह्याचं, जरा एकदा लॉथर मेयरचं म्हणणं ऐकून घ्या. लॉथर मेयरनं काय केलं की तुमच्या इलेमेंट्सला अरेंज केलं विथ देअर रेशिओ ऑफ मास अँड देअर डेन्सिटी. त्यांचा अटॉमिक मास जे आहे त्या अटॉमिक मास आणि डेन्सिटी वरनं त्या इलेमेंट्सला अरेंज करायला सुरुवात केली आणि त्याला काही ब्युटिफुल प्रॉपर्टीज मिळाल्या. आणि आज जेवढे काही इलेमेंट्स अवेलेबल आहेत त्या इलेमेंट्सच्या सगळ्या ह्या प्रॉपर्टीज कुठे ना कुठे इथे मॅच होतात. पण काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पण मी नंतर सांगतो. आधी काय चांगलं आहे ते ऐकूया. इथे ह्याला काय ऑब्झर्व झालं की तुमचे जे काही अल्कली मेटल्स आहेत, there's alkali metal having the higher atomic mass. त्यांचे जे काही अल्कली मेटल्स आहेत त्या अल्कली मेटलचं अटॉमिक मास हे हायर मिळालं आणि दे आर प्रेझेंट ऍट द टिप ऑफ दिस कर्व. पुन्हा एकदा ऐका की तुमचे जे काही अल्कली मेटल्स आहेत, अल्कली मेटल्स दे आर ऑब्झर्व दे हॅव्हिंग द हायर अटॉमिक मास व्हॉल्यूम अँड दॅट विल बी प्रेझेंट ऍट द टिप पोर्शन ऑफ द कर्व. पहिला पॉईंट सगळ्यांना क्लिअर असेल. तुमचं जे काही अल्कली मेटल्स आहेत त्यांचं व्हॉल्यूम काय आलंय, जास्त आलंय. ते कुठे, तुमच्या ऍट द टीप पोर्शन ऑफ द कर्व. तुमचा जो काही कर्व आहे त्या कर्वच्या टीप पोर्शनला तुम्हाला ते इलेमेंट सापडले. दिस नेक्स्ट वन, दिस alkaline earth metal, they observe this alkaline earth metal are present exactly half of that curve. तुमचा जो काय कर्व आहे त्या कर्वच्या एक्झॅक्टली हाफ पोर्शन मध्ये, तुमचा जो काय कर्व आहे त्या कर्वच्या एक्झॅक्टली हाफ पोर्शन मध्ये तुम्हाला इथे अल्कलाइन अर्थ मेटल मिळतील. अल्कलाइन अर्थ मेटलची जी पोझिशन आहे ते हाफ ऑफ द कर्व आहे, पण ती आहे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. ओके, तुमचा कर्व बघा कसा चाललाय, इकडनं कर्व वरती येतोय आणि इकडनं खाली येतोय. इथे तुमचा हाफ जो काय पोर्शन आहे त्या हाफ पोर्शन वरती, एक्झॅक्ट हाफ पोर्शन वरती तुम्हाला कुठेतरी तुमच्याकडे अल्कलाइन अर्थ मेटल मिळतील. पण त्या अल्कलाइन अर्थ मेटलची जी काही पोझिशन आहे ती आहे तुमच्या डिसेंडिंग पोर्शन ऑफ दॅट कर्व. तुमच्याकडे नवीन त्यांना आणखीन काही ऑब्झर्वेशन्स मिळाले. हियर वी हॅव्हिंग दिस halogen family. This halogen family is present at the bottom, below portion, less than your half of the curve, but at the ascending position, not at the descending position. They are present at the ascending position. तुमच्याकडे जे काही halogen family, this halogen family is present at the ascending portion of the curve. And they got some more observation. Here they are having the your transition metal. The transition metal are present at the bottom of this curve, and according to this he arranged this element. Those elements are present at that time. He arranged all this metal, all these elements. But problem with this curve, every time memorization of this curve is not that much of simple. That's why this theory get outdated. Otherwise this theory was excellent. आणि खूप लॉथर मेयरनं खूप चांगलं काम केलं होतं. लॉथर मेयरचं काय म्हणणं होतं, ते तुमचं जे काय अटॉमिक व्हॉल्यूम आहे त्या अटॉमिक व्हॉल्यूमला कसं घेतलं तुम्ही, मास अपॉन डेन्सिटीनं तुम्हाला त्या इलेमेंट्सला तुम्हाला अरेंज करण्याला त्यांनी सुरुवात केली. ते अरेंज करताना त्याला काही गोष्टी मिळाल्या. काय मिळालं, पहिला पॉईंट त्याला मिळाला. पहिला पॉईंट त्याच्याकडे असा होता की तुमचे जे काही अल्कली मेटल्स आहेत, अल्कली मेटलचा मास जो काही त्यांचा जो रेशो होता तो रेशो त्यांचा खूप जास्त होता आणि ते कुठे सापडले त्याला, ऍट द टीप पोर्शन ऑफ द कर्व. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी हा कुठेतरी प्लॉट ड्रॉ करायला सुरुवात केली, त्यांनी आधी पॉइंट ड्रॉ करून, आपण फिजिक्सचे ग्राफ खूप छान काढतो, मला माहिती आहे तुमचे फिजिक्सचे ग्राफ, आधी आपण पॉइंट टाकून नंतर लाईन नाही मारत, आम्ही आधी लाईन मारतो नंतर पॉइंट टाकतो.
ओके, सो त्यांनी असं नाही केलं. त्यांनी काय केलं, इथे त्यांनी एक रेशो घेतला आणि त्या रेशो मध्ये त्याला असं ऑब्झर्व झालं की तुमचं जे काही वरचं जे टीप पोर्शन आहे, ह्या टीप पोर्शन मध्ये त्याला अल्कली मेटल्स मिळाले. अल्कलाइन अर्थ मेटल्स एक्झॅक्टली तुमचा जो कर्व आहे त्या कर्वच्या हा पोर्शनला ते अल्कलाइन अर्थ मेटल्स मिळाले, पण ते होते तुमच्या डाऊन साइडनं, तुमच्या अप साइडनं नव्हते. तुमचं जे काही कर्व आहे त्या कर्वच्या अप साइडनं नव्हते, तर ते तुमच्या डाऊन साइडनं एक्झॅक्टली हा पोर्शनला तुम्हाला अल्कलाइन अर्थ मेटल मिळाले. त्यानंतर त्याला आणखीन काही ऑब्झर्वेशन मिळाले. फ्लो तुमचे अल्कलाइन मेटल ऍट द टीप पोर्शनला, अल्कलाइन अर्थ मेटल हे तुमच्या डिसेंडिंग पोर्शनला, तुमचे जे काही हॅलोजन फॅमिली ते असेंडिंग पोर्शनला, आणि तुमच्याकडे जे काही transition metals आहेत, these transition metals are present at the bottom of the curve. That's your Lothar-Meyer curve. हितपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की त्या मेंडेलेव्हना जे काही पिरियडिक टेबल, त्याचा जो काही पिरियडिक टेबल होता, त्या पिरियडिक टेबल मध्ये त्यांनी जे काही इलेमेंट्सला जे अरेंज केलं, त्या इलेमेंट्सला ॲटॉमिक नंबर नुसार नाही अरेंज केलं. जो आता जो तुम्ही जो काही खूप मोठा तो काही पिरियडिक टेबल पाहता, त्या पिरियडिक टेबल मध्ये त्या इलेमेंट्सला जे अरेंज केलंय विथ देअर ॲटॉमिक नंबरने अरेंज केलंय. पण ह्याच्यामध्ये तुमचा जो काय मेंडेलेव्ह आहे, मेंडेलेव्हना अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर नाही, ॲटॉमिक मास नुसार इलेमेंट्सला अरेंज केलं होतं. ही अरेंज द इलेमेंट विथ देअर इन्क्रीजिंग ऑफ देअर ॲटॉमिक मास. हे खूप गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. मेंडेलेव्हचा जो ओरिजिनल जो पिरियडिक टेबल होता, त्या ओरिजिनल पिरियडिक टेबल मध्ये त्यांनी काय केलं की तुमचे जे काही इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सला ॲटॉमिक नंबर नुसार नाही तर ॲटॉमिक मास नुसार अरेंज केलं. पण त्यांनी खूप एक छान गोष्ट ही सांगितली की जे इलेमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या सिमिलर प्रॉपर्टीज आहेत, अशा सिमिलर प्रॉपर्टीजचे इलेमेंट्स त्यांनी ग्रुप वाईज त्यांनी अरेंज करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांना काय सापडलं की एक अशी एक सिरीज होती, बोरॉन होता, अल्युमिनियम होता, आणि इथे त्याला एक इलेमेंट, त्यावेळेस तो इलेमेंट हा फाइंड आउट नव्हता, पण त्याने तिथं त्यावेळेस एक भविष्यवाणी केली की इथं पण एखादा असा इलेमेंट असेल ज्याच्या प्रॉपर्टीज ह्या तुमच्या ग्रुप मधल्या इलेमेंटच्या सिमिलर असतील. सेम वे त्यावेळेस कार्बन होता, सिलिकॉन होता, इथे जो काही पुढचा इलेमेंट होता तो पुढचा इलेमेंट त्यावेळेस अस्तित्वात नव्हता, टीन अवेलेबल होता. मग त्यांनी ह्या इलेमेंटला काय म्हटलं, हा जो काही अल्युमिनियम आहे, अल्युमिनियम नंतरचा जो इलेमेंट आहे त्याने त्याला म्हटला इक्का अल्युमिनियम. आणि इथे जो काही इलेमेंट असेल तो सिलिकॉन आहे, त्या सिलिकॉन नंतर जो काही इलेमेंट आहे त्या सिलिकॉन नंतरच्या इलेमेंटला त्याने म्हटलं इक्का सिलिकॉन. ओके, इक्का अल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन. आता आपल्याला माहिती आहे ह्या बोरॉन फॅमिलीमध्ये बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, ओके, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम. इथे जे काही इक्का सिलिकॉन आहे, इक्का सिलिकॉन म्हणजेच तुमचा आजचा जर्मेनियम आणि इक्का अल्युमिनियम म्हणजे तुमचा आजचा गॅलियम. हा तुमच्या ह्या गोष्टीची भविष्यवाणी मेंडेलिव्हनं आधीच करून ठेवली होती. हे मेंडेलिव्हचं सगळ्यात मोठं कार्य आहे आणि ह्याच्यासाठी मेंडेलिव्हला खूप जास्त मानलं गेलं की त्यांनी इलेमेंट्सचं जी काही भविष्यवाणी आहे तो जाण्याच्या आधीच त्यांनी त्या इलेमेंटची भविष्यवाणी करून ठेवली होती की असे सिमिलर प्रॉपर्टीचे इलेमेंट्स इथे, असेच प्रॉपर्टीचे इलेमेंट्स तिथं सापडतील. आणि ज्यावेळेस ते इलेमेंट्सला जेव्हा सापडले त्याचा जेव्हा त्यांनी स्टडी केला, दे हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टी विथ द सेम ॲज युअर बोरॉन फॅमिली, सेम ॲज युअर कार्बन फॅमिली. It's your Mendeleev's periodic table. Up to this level, we are learning 4 different type of periodic tables.